टोल नाके के विरोध फिर एक और बार मनसे ने अपनी आक्रामक भूमिका अख्तियार कर ली है। मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काले का आरोप था कि फास्ट टैग की तकनीकी अड़चन का बहाना देकर नकद टोल वसूलने के बाद फास्ट टैग से ही पैसे काटने की शिकायत हाल ही में उन्हें एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर द्वारा दी गई थी। ऐसे में गजानन काले ने इशारा दिया कि फास्ट टैग में पैसे होने के बावजूद पैसे न ले और साथ ही इससे जुड़े नियम के फलक 2 दिनों में टोल नाके पे लगाए जाएं, ताकि प्रवासियों के साथ आगे चलकर किसी भी प्रकार की धोखाधड़ी न हो। मनसे की आक्रामक भूमिका को देखते हुए टोल व्यवस्थापन ने नियम का फलक 2 दिनों में टोल नाके पे लगाने का आश्वासन दिया। सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर आहेत अंकिता वालावलकर, त्यांना कोकण आर्ट गर्ल म्हणून त्या इंस्टाग्रामला असतात किंवा यूट्यूबला असतात। काही दिवसांपूर्वी त्या मालवणवरून मुंबईला जाताना वाशी टोलवरून त्यांचा फास्टॅग स्कॅन झाला नाही, ज्याच्यामध्ये बॅलन्स होते 2000 रुपये आणि त्यांच्याकडून कॅश रोखीने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले। पैसे दिल्यानंतर पुढच्या 2 तासांनी मुंबईत गेल्यानंतर फास्टॅगच्या अकाउंटमधून सुद्धा त्यांचे 45 रुपये डिडक्ट झाले। मला वाटतं हे दुहेरी टोल आकारणं हा प्रकार या माध्यमातून समोर आलेला आहे। ही आर्थिक फसवणूक आहे ग्राहकांची, नागरिकांची। ती गोष्ट अमित साहेब ठाकरे यांनी काल मला फोन करून लक्षात आणून दिली आणि आज मनसे नवी मुंबईच्या माध्यमातून त्याचं एक निवेदन आम्ही दिलंय। जर बॅलन्स आपल्या फास्टॅगमध्ये असेल तर आपल्याकडून रोखीने पैसे न घेता तात्काळ वाहन सोडलं पाहिजे आणि नंतर तुमच्या बॅलन्स अमाउंटमधून पैसे डिडक्ट केले पाहिजे असा शासन निर्णय सांगतो। तरी सुद्धा रोखीने पण पैसे घ्यायचे आणि त्याच्यानंतर बॅलन्समधून पण फास्टॅगमधून डिडक्ट करायचं, अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि आर्थिक लूट वाशी टोल नाकाच नव्हे सगळ्या टोल नाक्यावर सुरू आहे। ही गोष्ट आता आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली। त्याच्या शासन निर्णयाचं माहिती फलक आपण टोलवरती लावावं आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आणून द्यावं। जर बॅलन्स असेल तर आपण लोकांकडून पैसे न घेता वाहन सोडलं पाहिजे। या नियमाची त्यांनी पायमल्ली केली। आज आम्ही तो फलक लावायला सांगितलंय। आचारसंहिता आहे, निवडणूक आहे, शांततेने निवेदन आम्ही दिलेलं आहे। मात्र जर या घटना घडत असतील तर मनसे आपल्या पद्धतीने निश्चितपणे टोल मॅनेजमेंटला याचं उत्तर देईल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।